हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी डायरीज यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण MSCET लॉ जो इंटिग्रेटेड 5 वर्षाचा कोर्स आहे तर त्याचा सॅम्पल क्वेश्चन पेपर बघणार आहोत, म्हणजेच की एक नमुना प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तुम्हाला माहिती असेल की उद्या MSCET लॉचा जो इंटिग्रेटेड 5 वर्षाचा कोर्स आहे त्याची एग्जाम आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सॅम्पल पेपर म्हणजेच की नमुना प्रश्नपत्रिका माहिती असणे फार आवश्यक आहे। तुम्ही जर आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघितला ना तर तुम्हाला संपूर्णपणे कळेल की तुम्हाला कशा पद्धतीने पेपर येणार आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने कोणत्या सेक्शनला किती मार्क्स डिवाइड केलेले आहेत। तर या ठिकाणी बघा, पहिला सेक्शन दिलेला आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, जो तुम्हाला 40 मार्कासाठी विचारले जाणार आहे। तर मित्रांनो, या सेक्शनमध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर पहिलाच प्रश्न विचारलाय, द मिनिमम गॅप परमिसिबल बिटवीन 2 सेशन्स ऑफ पार्लियामेंट, म्हणजेच की संसदेच्या 2 सत्रांमधील किमान अंतर किती असते। पर्याय दिलेत 4 मंथ, 6 मंथ, 100 डेज आणि 19 डेज। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 19 डेज। पुढचा प्रश्न विचारलाय, द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स रिमेन इन ऑफिस ॲज लॉंग ॲज इट एन्जॉयज द कॉन्फिडन्स ऑफ, म्हणजे जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विश्वास आहे तोपर्यंत ते पदावर राहते। तर आपल्याला सांगायचं आहे की ते कोणत्या पदावर राहते। तर पर्याय दिलेत प्रेसिडेंट, लोकसभा, प्राईम मिनिस्टर, नन ऑफ दिस, म्हणजेच की अध्यक्ष, लोकसभा, पंतप्रधान आणि यापैकी नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी। पुढचा प्रश्न विचारलाय, टू होम द स्पीकर ऑफ लोकसभा हॅज टू ॲड्रेस हिज रिझायनेशन लेटर, म्हणजेच की लोकसभा अध्यक्षांनी राजीनामा पत्र कोणाला संबोधित करायचे आहे। पर्याय दिलेत भारताचे सरन्यायाधीश, म्हणजेच की चीफ जस्टिस ऑफ इंडिया, लोकसभेचे उपसभापती, म्हणजेच की डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा, त्यानंतर आहे पंतप्रधान, म्हणजेच की द प्राईम मिनिस्टर, आणि शेवटी दिले राष्ट्रपती, म्हणजेच की द प्रेसिडेंट। तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की लोकसभा अध्यक्षांनी राजीनामा पत्र लोकसभेचे उपसभापती यांना संबोधित करायचे आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर बी। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न बघा, फंडामेंटल राईट्स हॅव बीन डिक्लेअर्ड इन, म्हणजेच की मूलभूत अधिकार घोषित केले आहेत, म्हणजेच की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागानुसार घोषित केलेले आहेत। तर पर्याय दिलेत भारतीय राज्यघटनेचा भाग पहिला, म्हणजेच की पार्ट 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पार्ट 2 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 नुसार मूलभूत अधिकार घोषित केलेले आहेत, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी। पुढचा प्रश्न विचारलाय, द ओथ इज ॲडमिनिस्टर्ड टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया बाय, म्हणजेच की भारताच्या राष्ट्रपतींना काय म्हणून शपथ दिली जाते। पर्याय दिलेत स्पीकर ऑफ लोकसभा, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया, म्हणजेच की लोकसभेचे अध्यक्ष, भारताचे पंतप्रधान, भारताचे अटॉर्नी जनरल आणि भारताचे सरन्यायाधीश। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भारताच्या राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली जाते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल चीफ जस्टिस ऑफ इंडिया। आता 6वा प्रश्न व्यवस्थितपणे बघा, या ठिकाणी तुम्हाला 6, 7, 8 हे जे प्रश्न दिलेले आहेत तर त्यामध्ये पहिले एक प्रिन्सिपल दिलाय, त्यानंतर एक फॅक्ट दिलाय, त्यानंतर 4 पर्याय दिलेत। प्रिन्सिपल, an Indian citizen if he commit an offense within the meaning of Indian Penal Code in any other country will still be liable to be tried in India, म्हणजेच की तत्व दिलेलं आहे, भारतीय नागरिक जर त्याने भारतीय दंड संहितेच्या अर्थानुसार देशात गुन्हा केला असेल तरीही भारतात खटला चालवला जाईल। आता हे झालं तत्व। त्यानंतर दिलंय तथ्य, म्हणजे फॅक्ट दिलाय, मिस्टर वैभव, अ सिटीजन ऑफ इंडिया, commits a murder in the USA which is not an offense in the USA in the present case, म्हणजेच तथ्य अशा पद्धतीने दिलंय की श्रीमान वैभव भारताचा नागरिक आहे आणि तो USA मध्ये खून करतो जो USA मध्ये गुन्हा नाही। आणि आता सध्याचे प्रकरण कशा प्रकारे आहे बघा, सध्याचे प्रकरण म्हणजे काय की प्रेझेंट केसमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। ऑप्शन्स अशा पद्धतीने आहे की मिस्टर वैभव इज गिल्टी ऑफ मर्डर अँड कॅन बी ट्रायड इन इंडिया इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट दॅट मर्डर इज नॉट अन ऑफेन्स इन द USA, म्हणजेच की श्री वैभव हा हत्येसाठी दोषी आहे आणि खून हा गुन्हा नसला तरीही त्याच्यावर भारतात खटला चालवला जाऊ शकतो USA मध्ये देखील। त्यानंतरचा पर्याय दिलाय, मिस्टर वैभव इज नॉट गिल्टी ऑफ मर्डर इन इंडिया बिकॉज इट इज नॉट अन ऑफेन्स इन द USA, म्हणजेच की श्रीमान वैभव भारतातील हत्येसाठी दोषी नाही कारण तो USA मध्ये गुन्हा नाही। त्यानंतरचा पॉईंट दिलाय, मिस्टर वैभव इज नॉट गिल्टी ऑफ मर्डर बिकॉज इट वॉज नॉट कमिटेड इन इंडिया, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की श्रीमान वैभव हा खुनासाठी दोषी नाही कारण तो भारतात झाला नव्हता। आणि डी पर्याय दिलाय, नन ऑफ द अबोव, म्हणजेच की वरीलपैकी काहीही नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए,
म्हणजेच की श्रीमान वैभव हा हत्येसाठी दोषी आहे आणि खून हा USA मध्ये गुन्हा नसला तरीही त्याच्यावर भारतात खटला चालवला जाऊ शकतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ए. बघा, अतिशय किचकट पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता या ठिकाणी बघा 7th नंबरचा जो प्रश्न आहे तर तो सुद्धा अशाच पद्धतीने दिलाय. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले प्रिन्सिपल दिलंय. An offer can be accepted only when the acceptor has knowledge of such offer. आणि याचा अर्थ असा होतो की जेव्हा स्वीकारणाऱ्याला अशा ऑफर्सची माहिती असेल तेव्हाच ऑफर स्वीकारली जाऊ शकते. आणि तथ्य दिले म्हणजेच फॅक्ट्स दिले. मिस्टर अर्पित ऑफर्स टू पे अ रिवॉर्ड ऑफ ₹10,000 टू एनीवन हू फाइंड्स हिज वॉच मिस्टर मिथिलेश विदाउट नॉलेज ऑफ द ऑफर मेड बाय मिस्टर अर्पित फाइंड्स द रिटर्न्स द वॉच. म्हणजेच श्रीमान अर्पित ऑफर करतात, ज्याला त्याचे घड्याळ सापडेल त्याला तो ₹10,000चे बक्षीस देईल. आणि मिथिलेश ऑफरची माहिती नसताना श्रीमान अर्पित यांची घड्याळ शोधून त्यांना परत करतो. आता हे झाले प्रिन्सिपल आणि फॅक्ट्स म्हणजेच की तत्व आणि तथ्य. आता बघूया यावरती पर्याय कसे दिले. तर पर्याय पहिला आहे मिस्टर मिथिलेश कॅन क्लेम द रिवॉर्ड ऑफर्ड बाय मिस्टर अर्पित बिकॉज ही फाइंड्स द रिटर्न द वॉच. म्हणजेच की श्रीमान मिथिलेश श्रीमान अर्पितने ऑफर केलेल्या बक्षिसावर दावा करू शकतात कारण तो घड्याळ शोधतो आणि परत करतो. बी पर्याय दिलाय मिस्टर मिथिलेश कांट क्लेम द रिवॉर्ड अमाउंट ॲज द ऑफर मेड बाय मिस्टर अर्पित वॉज फ्रिव्होलस. म्हणजेच की श्रीमान मिथिलेश पुरस्कारावर दावा करू शकत नाही कारण त्यांना श्रीमान अर्पित यांनी केलेल्या ऑफरची माहिती नव्हती. आणि सी पर्याय दिलाय मिस्टर मिथिलेश कांट क्लेम द रिवॉर्ड बिकॉज ही डिडंट हॅव नॉलेज ऑफ द ऑफर मेड बाय मिस्टर अर्पित. आणि डी पर्याय दिलाय नन ऑफ दिस. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की श्रीमान मिथिलेश पुरस्कारावर दावा करू शकत नाही कारण त्यांना श्रीमान अर्पित यांनी केलेल्या ऑफर्सची माहिती नव्हती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर सी. तर अशाच पद्धतीने बघा 8वा प्रश्न तुम्हाला दिलाय. प्रिन्सिपल दिलाय ॲन ॲग्रीमेंट टू डू ॲन इम्पॉसिबल ॲक्ट इज वॉइड. म्हणजेच की अशक्य कृती करण्याचा करार रद्दबातल आहे. आणि तथ्य दिलंय मिसेस रजनी ॲग्रीज विथ मिस्टर बाळा टू डिस्कवर ट्रेजर बाय मॅजिक. म्हणजेच की रजनी जादूंद्वारे खजिना शोधण्यासाठी श्री बाला यांच्याशी सहमत आहे. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. तर पहिला पर्याय दिलाय द ॲक्ट इज नॉट वॉइड बिकॉज द ॲक्ट इज कॅपेबल ऑफ बिईंग परफॉर्म. म्हणजेच की कृती निरर्थक नाही कारण ती कृती करण्यास सक्षम आहे. बी पर्याय दिलाय द ॲक्ट इज नॉट वॉइड बिकॉज इट इज नॉट फॉरबिडन बाय लॉ. म्हणजेच की कायद्याने बंदी नसल्यामुळे कायदा अवैध नाही. तिसरा पर्याय दिलाय द ॲक्ट इज वॉइड बिकॉज द ॲग्रीमेंट टू डिस्कवर ट्रेजर बाय मॅजिक इज इम्पॉसिबल ऑफ परफॉर्मन्स. आणि चौथा पर्याय दिलाय नन ऑफ द अबोव. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. म्हणजेच द ॲक्ट इज वॉइड बिकॉज द ॲग्रीमेंट ऑफ डिस्कवर ट्रेजर बाय मॅजिक इज इम्पॉसिबल ऑफ परफॉर्मन्स. म्हणजेच की कायदा निरर्थक आहे कारण जादूद्वारे खजिना शोधण्याचा करार कार्यक्षमतेसाठी अशक्य आहे. तशाच पद्धतीने बघा 9वा प्रश्न दिलाय. 9व्या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला प्रिन्सिपल, फॅक्ट आणि 4 पर्याय दिलेत. तर प्रिन्सिपल दिलाय विलफुल रॅश ड्रायव्हिंग इज अन ऑफेन्स. म्हणजेच की बेशुद्धपणे वाहन चालवणे हा गुन्हा आहे. आता हे झाले तत्व. आणि तथ्य दिलंय श्रीमान तिवारी दारू पिऊन गाडी चालवत होते. पोलिसांनी त्यांच्यावर जाणून बुजून निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला. तर हे सर्व पोलिसांचे कायदेशीर आहे का? तर अशाच पद्धतीने या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. बघा, पहिला पर्याय आहे नो बिकॉज मिस्टर तिवारी वॉज नॉट ड्रायव्हिंग रॅशली, ही वॉज ड्रंक व्हाईल ड्रायव्हिंग. म्हणजेच पहिला पर्यायचा अर्थ असा आहे की नाही कारण श्रीमान तिवारी बेदरकारपणे गाडी चालवत होते. गाडी चालवताना तो मंदधुंद अवस्थेत होता. बी पर्याय दिलाय नो दिस इज नॉट ए निग्लिगंट ॲक्ट. म्हणजेच की नाही, हे निष्काळजीपणाचे कृत्य नाही. सी पर्याय दिलाय यस बिकॉज मिस्टर तिवारी वॉज ड्रायव्हिंग रॅशली. म्हणजेच की होय कारण श्रीमान तिवारी बेशिस्तपणे गाडी चालवत होते. आणि डी पर्याय दिलाय यस बिकॉज द पोलीस हॅज द पॉवर ऑफ अरेस्ट अ पर्सन ड्रायव्हिंग रॅशली. म्हणजेच की होय कारण बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. म्हणजेच की अ नाही कारण श्रीमान तिवारी बेदरकारपणे गाडी चालवत नव्हते. गाडी चालवताना तो मंदधुंद अवस्थेत होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 1. त्यानंतर 10वा प्रश्न विचारलाय. बघा, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक प्रिन्सिपल दिलंय, फॅक्ट दिलंय, तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. याचा आपण डायरेक्ट आन्सर बघूया. तर याचा आन्सर आहे पर्याय नंबर सी. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न दिलेला आहे. 11वा प्रश्न दिलाय द ई कोड प्रोजेक्ट वॉज लॉन्च इन.
म्हणजेच की ई कोड प्रकल्पाचा शुभारंभ कोणत्या साली झाला? पर्याय दिले 2011, 2010, 2009 आणि 2007. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी 2007. त्यानंतर 12वा प्रश्न दिलाय ऑल स्टुडंट्स ग्रॅज्युएटिंग फ्रॉम अकॅडमिक इयर विच ऑनवर्ड्स नीड टू क्लिअर द ऑल इंडिया बार एक्झामिनेशन इन ऑर्डर टू प्रॅक्टिस लॉ इन इंडिया. ऑप्शन्स आर 2007-8, 2009-10, 2208 and 9 and 2010 and 11. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय पॅरोल इज सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स द स्टेटमेंट इज. आता या ठिकाणी तुम्हाला एक स्टेटमेंट दिलंय, तुम्हाला सांगायचं की हे स्टेटमेंट ट्रू आहे, फॉल्स आहे, पार्टली करेक्ट आहे की नन ऑफ दी अबो. म्हणजेच की चूक आहे, बरोबर आहे, अंशतः बरोबर आहे की वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो हा जो वाक्य दिलेला आहे, हा जो स्टेटमेंट दिलेला आहे की पॅरोल म्हणजे शिक्षेची स्थगिती, तर हे जे विधान आहे तर ते पूर्णपणे खोटे आहे, म्हणजे पूर्णपणे फॉल्स आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी. तशाच पद्धतीने 14वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे द प्रोसेस बाय विच द स्टेट इन्शुअर्स दॅट अन ऑफेंडर इन पनिश्ड इज कॉल्ड. म्हणजेच की ज्या प्रक्रियेद्वारे राज्य हे सुनिश्चित करते की गुन्हेगाराला शिक्षा झाली आहे त्याला काय म्हणतात? पर्याय दिलेत तपास, चाचणी, खटला आणि वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो हे जे दिलेलं आहे की ज्या प्रक्रियेद्वारे राज्य हे सुनिश्चित करते की गुन्हेगाराला शिक्षा झाली आहे त्याला खटला असे म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर सी, ज्याला प्रॉसिक्युशन असे म्हणतात. 15वा प्रश्न दिलाय प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी रिजेक्टेड द मर्सी पेटिशन फिल्ड बाय. म्हणजेच की राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दाखल केलेली दया याचिका फेटाळली. पर्याय दिलेत अफजल गुरु, दविंदर पाल सिंग भुल्लर, महेंद्रनाथ दास आणि डी पर्याय दिलाय बोथ ए अँड बी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजे आन्सर ए. 16वा प्रश्न विचारलाय विच अमॉंग दी फॉलोइंग इज द ऑथर ऑफ द बुक ऑफ द बेंच. म्हणजेच की ऑफ द बेंच या पुस्तकांचे लेखक खालीलपैकी कोणते आहे? पर्याय दिलेत श्रीमान न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर, श्रीमान न्यायमूर्ती ए आर लक्ष्मण, श्रीमान न्यायमूर्ती ए एस वर्मा आणि त्यानंतर दिलंय श्रीमान न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की ऑफ द बेंच या पुस्तकाचे लेखक श्रीमान न्यायमूर्ती व्ही आर कृष्णा अय्यर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. 17वा प्रश्न विचारलाय द ऑफेन्स ऑफ इन्सिटिंग डिसअफेक्शन, हेटर्ड ऑर कंटेम्प्ट अगेन्स्ट गव्हर्नमेंट इज. म्हणजेच या प्रश्नाचा अर्थ असा आहे की सरकार विरुद्ध असंतोष, द्वेष किंवा तिरस्कार भडकावणे हा कोणता गुन्हा आहे? ऑप्शन्स आर परज्युरी, फॉर्गरी, सेडिशन आणि रिवोल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच देशद्रोह. पुढचा प्रश्न विचारलाय वेअर इज द नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी लोकेटेड. म्हणजेच की राष्ट्रीय न्यायिक अकादमी कोठे आहे? पर्याय आहेत कोलकाता, भोपाळ, दिल्ली, मुंबई आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच की भोपाळमध्ये आहे. त्यानंतरचा बघा 19वा प्रश्न विचारलाय एव्हरी सूट शाल बी इन्स्टिट्यूटेड. म्हणजेच की प्रत्येक खटला सुरू केला जाईल. पर्याय दिलेत इन द सुप्रीम कोर्ट, इन एनी कोर्ट इन द लोकॅलिटी, इन द कोर्ट ऑफ लॉयर ग्रेड कॉम्पिटंट टू ट्राय इट आणि शेवटचा पर्याय दिलाय इन द डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की खालच्या दर्जाच्या न्यायालयात प्रयत्न करण्यास सक्षम आहे. त्यानंतर 20वा प्रश्न विचारलाय डिशोनोर ऑफ चेक इज अन ऑफेन्स पनिशेबल अंडर. म्हणजेच की धनादेशाचा अनादर हा दंडनीय गुन्हा आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की हा कोणता गुन्हा आहे? पर्याय दिलेत इंडियन पेनल कोड, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. 21वा प्रश्न आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट केम इन टू ऑपरेशन इन. म्हणजेच की माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या साली कार्यान्वित झाला? पर्याय दिलेत 2001, 2002, 2000, 1999. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न विचारलाय इन क्रिमिनल ट्रायल्स अँड अॅक्युज्ड इज. म्हणजेच की फौजदारी खटल्यांमध्ये आरोपी हा दोषी मानला जातो. पर्याय दिलेत डीम्ड गिल्टी अंटिल प्रूव्ड अदरवाइज, डीम्ड इनोशियंट अंटिल प्रूव्ड अदरवाइज, ऑलवेज केप्ट इन जेल अंटिल द एंड ऑफ ट्रायल, ऑलवेज रिलीज्ड ऑन बेल पेंडिंग द ट्रायल. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच की अन्यथा सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जाते. त्यानंतरचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट होल्ड्स ऑफिस टिल ही ऑर शी रिचेस द एज ऑफ. म्हणजेच की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत पद धारण करतात?
पर्याय दिलेत 58 वर्षे, 60 वर्षे आणि कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. त्यानंतरचा प्रश्न बघा, 24वा प्रश्न विचारलाय द फेमा ऍक्ट मीन्स. पर्याय दिलेत फॉरेन एक्सचेंज ऍक्ट, फॉरेन मॅनेजमेंट ऍक्ट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट अँड नन ऑफ द अबो. म्हणजेच की फेमा कायदा म्हणजे नेमकं काय. आणि पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी की फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. 25वा प्रश्न विचारलाय द मॉडर्न कन्सेप्शन ऑफ ह्युमन राईट्स डेव्हलप्ड इन दी आफ्टरमॅथ ऑफ द. म्हणजेच की मानवी हक्कांची आधुनिक संकल्पना नंतरच्या काळात विकसित झाली. नंतरचा काळ म्हणजे कोणता. तर पर्याय दिलेत फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, गल्फ वॉर आणि नन ऑफ द अबो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी सेकंड वर्ल्ड वॉर. त्यानंतर 26वा प्रश्न विचारलाय लोकसभा इज इलेक्टेड फॉर अ पिरियड ऑफ. म्हणजेच की लोकसभेची निवड एका कालावधीसाठी केली जाते आणि तो कालावधी किती असतो हेच आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी बघा कालावधीसाठी 4 पर्याय दिलेत 4 इयर्स, 5 इयर्स, 6 इयर्स, नन ऑफ द अबो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी 5 इयर्स. 27वा प्रश्न विचारलाय पोटा स्टँड्स फॉर. पर्याय दिलेत प्रोहिबिशन ऑफ टेररिस्ट ऍक्ट, प्रोहिबिशन ऑफ टॉक्सिक ऍसिड, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम अँड ॲट्रोसिटीज. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पोटा स्टँड्स फॉर प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट म्हणजेच पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न विचारलाय द इंडियन सुप्रीम कोर्ट कन्सिस्ट ऑफ 26 जजेस, 25 जजेस, 20 जजेस आणि 31 जजेस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. पुढचा प्रश्न विचारलाय क्राईम इज अ. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत प्रायव्हेट रॉंग, पब्लिक रॉंग, सिव्हिल रॉंग, नन ऑफ द अबो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी क्राईम इज अ पब्लिक रॉंग. 30वा प्रश्न आहे द ऍक्ट ऑफ अनलॉफुली एंटरिंग इनटू अनदर्स प्रॉपर्टी. पर्याय दिलेत ब्रीच ऑफ प्रॉपर्टी, थ्रेसपास, ट्रायप्लिकेशन, ट्रोवर. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. 31वा प्रश्न विचारलाय फंडामेंटल राईट्स आर गॅरंटेड बाय दी. पर्याय दिलेत प्रेसिडेंट, पार्लमेंट, पीपल, कॉन्स्टिट्यूशन. याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच की कॉन्स्टिट्यूशन. पुढचा प्रश्न विचारलाय बाय विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट द राईट टू एज्युकेशन इज मेड अ फंडामेंटल राईट. पर्याय दिलेत 84th, 86th, 81st आणि 83rd. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न विचारलाय द मिनिमम एज फॉर वोटिंग इन अ पंचायत इलेक्शन इन इंडिया इज. पर्याय दिलेत 18 इयर्स, 21 इयर्स, 16 इयर्स, 17 इयर्स. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न विचारलाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज. आणि पर्याय दिलेत अ होली अनरिटन कॉन्स्टिट्यूशन, अ होली रिटन कॉन्स्टिट्यूशन, पार्टली रिटन कॉन्स्टिट्यूशन, पार्टली बेस्ड ऑन कस्टम्स. आणि डी पर्याय आहे अ मॅटर ऑफ एन्शियंट इंडिया ट्रेडिशन. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज पार्टली रिटन कॉन्स्टिट्यूशन अँड पार्टली बेस्ड ऑन कस्टम. 35वा प्रश्न विचारलाय इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन्व्हिसेक्स. पर्याय दिलेत अ फेडरल गव्हर्नमेंट, अ युनिटरी गव्हर्नमेंट, अ क्वासी फेडरल गव्हर्नमेंट अँड अ क्वासी युनिटरी गव्हर्नमेंट. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन्व्हिसेक्स अ क्वासी फेडरल गव्हर्नमेंट. मित्रांनो लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या सेक्शनमध्ये पूर्णपणे 40 प्रश्न दिलेले आहेत आणि या 40 प्रश्नांपैकी 36वा प्रश्न विचारलाय फंडामेंटल राईट्स इन इंडिया आर. पर्याय दिलेत पॉझिटिव्ह राईट्स, निगेटिव्ह राईट्स, इम्परफेक्ट राईट्स अँड नन ऑफ द अबो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न विचारलाय टी.एस. ठाकूर इज दी डॅश डॅश चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पर्याय दिलेत 39th, 41st, 42nd, 43rd. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी 43rd. 38वा प्रश्न आहे नॅशनल लॉ डे इन इंडिया इज ऑब्झर्व्ड ऑन. पर्याय दिलेत 24 ऑक्टोबर, 10 डिसेंबर, 26 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजे 26 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न विचारलाय विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. म्हणजेच की खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. पर्याय दिलेत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इन्क्लूड्स फ्रीडम ऑफ प्रेस. बी पर्याय आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी इन्क्लूड्स राईट टू कॅरी ऑन एनी ट्रेड अँड प्रोफेशन. सी पर्याय आहे राईट टू इक्वॅलिटी इन्क्लूड्स द प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. डी पर्याय आहे फ्रीडम ऑफ कॉन्सायन्स इन्क्लूड्स द वेअरिंग अँड कॅरिंग ऑफ किरपर्स बाय दी सिक्स. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी. 40वा प्रश्न विचारलाय वाय मेक्स अन अटेम्प्ट टू स्टील सम ज्वेल्स बाय ब्रेकिंग ओपन अ बॉक्स अँड फाइंड्स आफ्टर ओपनिंग द बॉक्स दॅट देअर इज नो ज्वेल इन इट. चूज द ॲप्रोप्रिएट आन्सर.
आता या ठिकाणी 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य आन्सर निवडायचा आहे. तर पर्याय दिलेत वाय इज नॉट गिल्टी ऑफ अटेम्प्ट टू थेम्प्ट बिकॉज द बॉक्स वॉज एम्प्टी. सेकंड पर्याय आहे वाय इज गिल्टी ऑफ अटेम्प्ट टू कमिट थेफ्ट आणि सी पर्याय आहे वाय इज गिल्टी ऑफ ट्रेसपास. डी पर्याय दिलाय वाय इज नॉट गिल्टी ऑफ एनी ऑफेन्स. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी. आता इथपर्यंत आपण लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगचे पूर्ण 40 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. आता आपण बघूया या नमुना प्रश्नपत्रिकेमधील दुसरा सेक्शन जो आहे जनरल नॉलेज इन्क्लुडिंग करंट अफेअर्स, जो आहे 30 मार्क्सला. तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न विचारलाय लिंगराजा टेम्पल विच वॉज बिल्ट ड्युरिंग द मेडिवल पीरियड इज ॲट. पर्याय दिलेत भुवनेश्वर, माउंट आबू, खजुराव आणि छत्तरपूर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए. दुसरा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग डेट इज रिगार्डेड ॲज रेड लेटर डे इन द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. पर्याय दिलेत 20 फेब्रुवारी 1947, 15 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1946 आणि 24 मार्च 1947. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न विचारलाय फा हिंद द चायनीज पिलग्रिम केम टू इंडिया इन द इयर. आणि पर्याय दिले 398 AD, 455 AD, 467 AD आणि 405 AD. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. चौथा प्रश्न विचारलाय हु वॉज नोन ॲज लिबरेटर ऑफ द प्रेस. पर्याय आहे बेंटिंग, हेस्टिंग, मेटकाफ अँड माक्युली. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न विचारलाय चौथ वॉज द टॅक्स कलेक्टेड बाय मराठाज, मुघल्स, खिलजीज, रोहिलास. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न विचारलाय लक्षद्वीप इज अ ग्रुप ऑफ आयलँड. पर्याय आहे 12, 25, 33, 15 आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न विचारलाय विच इज द लार्जेस्ट सी इन द वर्ल्ड. पर्याय दिलेत कॅस्पियन सी, साऊथ चायना सी, मेडिटेरेनियन सी, नॉर्थ सी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजे साऊथ चायना सी. पुढचा प्रश्न विचारलाय नेम ऑफ द ओल्डेस्ट माउंटेन रेंज ऑफ इंडिया. पर्याय दिलेत हिमालयाज, निलगिरीज, अरावलीज, विंध्याज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच अरावलीज. लुनार इक्लिप्स ऑकर्स ऑन. पर्याय दिलेत न्यू मून, फुल मून, हाफ मून, क्वार्टर मून आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच फुल मून. पुढचा प्रश्न विचारलाय विच स्टेट इन इंडिया हॅज द वर्ल्ड्स लार्जेस्ट डिपॉझिट ऑफ थोरियम. पर्याय आहे आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच केरला. पुढचा प्रश्न विचारलाय हु डेव्हलप याहू. पर्याय दिलेत डेनिस रिची अँड केन थॉम्सन, डेव्हिड फिलो अँड जेरी यांग, विंड सर्फ अँड रॉबर्ट कान, स्टीव केस अँड जेफ बेझोस. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजे डेव्हिड फेलो अँड जेरी यांग. 12वा प्रश्न विचारलाय विच इज द हेवीएस्ट सॅटेलाइट नॅचरल ऑफ अवर सोलार सिस्टीम. पर्याय दिलेत मून, फोर्ब्स, गायनीमेड, डेमोस. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी गॅनीमेड. 13वा प्रश्न विचारलाय द गॅस युज्ड फॉर आर्टिफिशियल फ्रूट रायपनिंग इज इथिलीन, ॲसिटिलीन, इथेन, मिथेन आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी ॲसिटिलीन. 14वा प्रश्न विचारलाय ब्रोन्झ इज अन ॲलॉय ऑफ. पर्याय दिलेत कॉपर अँड झिंक, टीन अँड झिंक, कॉपर अँड टीन, आयर्न अँड झिंक. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच कॉपर अँड टीन. 15वा प्रश्न विचारलाय फादर ऑफ क्लोनिंग. पर्याय दिलेत गारहार्ड फिशर, डॉक्टर लँड विल्मट, डॉक्टर हार्गोबाइन खोरोना आणि डी आहे मेंडेल. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी डॉक्टर लँड विल्मट. 16वा प्रश्न विचारलाय इंडिया हॅज फॉलोड डॅश डॅश पॉलिसी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स 1991. पर्याय दिलेत लिबरल, नॉर्मल, स्ट्रिक्ट, रेस्ट्रिक्टिव्ह. तर याचा आन्सर आहे पर्याय नंबर ए लिबरल. 17 नंबरचा प्रश्न विचारलाय द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन केम इन टू एक्झिस्टन्स ऑन डिसेंबर 1994, जानेवारी 1993, डिसेंबर 1996, जानेवारी 1995. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी जानेवारी 1995. तर 18वा प्रश्न विचारलाय द 1 रुपी करन्सी नोट्स कॉइन्स आर इश्यूड बाय दी. पर्याय दिलेत SBI, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, RBI, नन ऑफ द अबो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. 19वा प्रश्न दिलाय अमॉंग द फॉलोइंग टॅक्सेस विच वन इज द इनडायरेक्ट टॅक्स. पर्याय आहे पर्सनल इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, सी पर्याय आहे VAT आणि डी पर्याय आहे बोथ बी अँड सी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच VAT. पुढचा प्रश्न विचारलाय विच स्टेट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स द हायेस्ट प्रोडक्शन ऑफ टी. पर्याय आहे वेस्ट बंगाल, केरला, तामिळनाडू, आसाम. याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी. Who among the following was the only public official to resign his post in protest of emergency. पर्याय आहे जस्टिस HR खन्ना, KR नारायणा, फाली S नारिमन, नन ऑफ द अबो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच फाली S नारिमन.
22वा प्रश्न आहे हाऊ मेनी टाइम्स कॅन अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया बी री-इलेक्टेड. पर्याय दिलेत कॅन नॉट बी री-इलेक्टेड, ओनली वन्स, ओनली ट्वाइस, एनी नंबर ऑफ टाइम्स. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच एनी नंबर ऑफ टाइम्स. 23वा प्रश्न विचारलाय हु अमॉंग द फॉलोइंग इज नॉट अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. पर्याय दिलेत स्पीकर ऑफ लोकसभा, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हायकोर्ट जज, नन ऑफ द अबोव. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजे स्पीकर ऑफ लोकसभा. 24वा प्रश्न विचारलाय द एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द स्टेट इज. पर्याय दिलेत द गव्हर्नर, द चीफ मिनिस्टर, द स्टेट कॅबिनेट, द स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच द गव्हर्नर. 25वा प्रश्न विचारलाय द वुमन्स रिझर्वेशन बिल वॉज पास्ड बाय राज्यसभा ऑन 9/1/2010, 9/1/2009, 9/3/2010, 1/3/2010. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच की 9/3/2010. 26वा प्रश्न विचारलाय विच ऑफ द फॉलोइंग कंपनीज रिसेंटली टेकन ओव्हर बाय गुगल. पर्याय दिलेत मोटोरोला, HTC, सोनी एरिक्सन, नन ऑफ द अबोव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए मोटोरोला. 27वा प्रश्न विचारलाय हु इज द विनर ऑफ द फर्स्ट नूर इनायत खान प्राइज फॉर 2016. पर्याय दिलेत ममताज जैन, पद्मा शर्मा, गीताक्षी अरोरा, गीतांजली पुरोहित. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी गीताक्षी अरोरा. 28वा प्रश्न विचारलाय द सेतु भारतम प्रोजेक्ट्स हॅज बीन लॉन्च फॉर विच पर्पज. पर्याय दिलेत टू क्रिएट फ्री ॲप फॉर स्वच्छ भारत मिशन. बी पर्याय आहे टू मेक ऑल नॅशनल हायवेज फ्री ऑफ रेल्वे क्रॉसिंग्स. सी पर्याय आहे टू बूस्ट स्वच्छ भारत अभियान. डी पर्याय आहे टू इनकरेज एंटरप्रिनरशिप अमॉंग यूथ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी. 29वा प्रश्न विचारलाय अकॉर्डिंग टू रेल्वे बजेट 2016-17 विच रिसर्च ऑर्गनायझेशन विल बी सेट अप अंडर रेल्वेज. पर्याय आहे विश्लेषण, श्रेष्ठ, अवतरण, नवरच. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी श्रेष्ठ. 30वा आणि जनरल नॉलेज इन्क्लुडिंग करंट अफेअर्स यामधील शेवटचा प्रश्न विचारलाय विच स्टेट हॅज लॉन्च निर्मया स्कीम फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ फ्री मेडिसिन्स. पर्याय आहेत ओडिशा, कर्नाटका, झारखंड, मध्य प्रदेश. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच ओडिशा यांनी निर्मया ही स्कीम औषधांसाठी लॉन्च केलेली आहे. आता बघूया थर्ड सेक्शन जो आहे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंगचा. हा जो सेक्शन आहे तर तो पूर्णपणे 40 मार्क्सला विचारला जातो. तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न विचारलाय RAP, MAP, HOT, FUN. तर आपल्याला सांगायचं आहे की यानंतर कोणता लेटर येईल. तर पर्याय दिलाय PQR STM CAT WXY. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजे CAT. पुढचा प्रश्न विचारलाय JASON आणि यानंतरचा लेटर सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच डी. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलाय ONM, SRQ, WVU, AZY आणि यानंतरचा येणारा लेटर आहे DCB म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. चौथा प्रश्न विचारलाय ABJN, CDOE, EFUY, GHBK आणि यानंतरचा येणारा लेटर आहे IJOD म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न विचारलाय PFZ, RGY, THX आणि आपल्याला सांगायचं आहे यानंतर येणारे कोणते लेटर आहे. तर यानंतरचे लेटर आहे UIW म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न विचारलाय C32, D64, E128, F256 त्यानंतरचा लेटर आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो F256 यानंतरचा येणारा लेटर आहे B16. तर हे कशा पद्धतीने घेतले याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थितपणे करा कारण की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे म्हणून आपण डायरेक्ट याचे आन्सर्स बघतोय. तर या ठिकाणी बघा 7 नंबरचा प्रश्न विचारलाय सिलेक्ट, डिटेक्ट, कलेक्ट, पपेट आणि यानंतर काय येईल. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजे सिली. 8वा प्रश्न बघा ब्युटिफुल, हँडसम आणि वुमेनसाठी सांगितलेला आहे. तर पर्याय दिलेत देम, हर, चार्मिंग, हजबंड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच हजबंड. त्यानंतर 9वा प्रश्न विचारलाय 3, 10, 8. पर्याय दिलेत 11, 14, 15, 17 आणि मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी 17. त्यानंतर बघा 10वा प्रश्न विचारलाय ट्यूजडे, मे, सॅटरडे क्वेश्चन मार्क. पर्याय दिलेत सप्टेंबर, मंडे, ऑगस्ट, वेनसडे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए सप्टेंबर. अशाच पद्धतीने 11वा प्रश्न विचारलाय UNMEBR, नंबर, फ्लोट आणि यानंतर कोणता अक्षर येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच यानंतर येणारे अक्षरे आहेत LFOAT. त्यानंतर 12वा प्रश्न बघा पनिशमेंट, क्राइम त्यानंतर प्राइस काय असेल.
पर्याय दिलेत गिल्टी, हॅटर्ड, डीड आणि सीन. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, डीड. 13वा प्रश्न आहे ब्लॅक स्मिथ, हॅमर, सोल्जर. तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत स्वॉर्ड, नाईफ, बुलेट आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच गन. त्यानंतर 14वा प्रश्न आहे डिझीज, हेल्थ, फ्रीडम. 4 पर्याय दिलेत प्लेजर, लाईट, अगली आणि स्लेवरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, स्लेवरी. 15वा प्रश्न दिलाय इफ स्पॉट इज रिटन ॲज 1 2 3 4 then count is written as 5 6 7 8 9 4 and start is written as 9 4 5 8 4. find the code for smart. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच 5 6 9 8 4. 16वा प्रश्न विचारलाय कॅल्क्युलेटर इज कोडेड इन अ कोड ॲज कॅल्क्युलेटर, फाइंड द कोड फॉर जॉमेट्री अंडर द सेम रूल. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, जॉमेट्री. 17वा प्रश्न विचारला इफ सॅम इज इक्वल टू 33 अँड जिमी इज इक्वल टू 17 फाइंड द व्हॅल्यू ऑफ मेटल. पर्याय दिलेत 45, 75, 65, 95 आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 75. 18वा प्रश्न विचारला इफ दिल्ली इज कोडेड ॲज EFMIJ व्हॉट इज द कोड फॉर महाराष्ट्र. आणि पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. 19वा प्रश्न आहे इन अ सर्टेन लँग्वेज ए इज रिटन ॲज 2, B ॲज 4, C as 6. What do the figure 8, 10, 10, 8 stand for? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत डीड, डीप, डीर, फीड आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए. 20वा प्रश्न आहे इफ पेन इज कोडेड QFO फाइंड द कोड फॉर सन. पर्याय दिलेत आउट, TVO, RTU, TRU आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, TVO. 21वा प्रश्न विचारलाय इफ जनरल इज कोडेड ॲज 7555913 हाऊ कॅन नॉलेज बी कोडेड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, 2565354755. 22वा प्रश्न आहे ही इज अ सोल्जर सो ही कॅन नॉट राईट कॉमिक्स. पर्याय दिलेत नो सोल्जर कॅन राईट कॉमिक्स, सम सोल्जर्स कॅन राईट कॉमिक्स, सोल्जर्स कॅन सेल्डम राईट कॉमिक्स, ऑल ऑफ दिस आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, नो सोल्जर कॅन राईट कॉमिक्स. 23वा प्रश्न विचारलाय इट इज ऑब्वियसली फॉल्स दॅट डिक्टेटर्स ऑलवेज डाय ॲज मार्टियर्स. पर्याय दिलेत सम हु डाय ॲज मार्टियर्स आर नॉट डिक्टेटर्स, मेनी हु डाय ॲज मार्टियर्स आर अदर दॅन डिक्टेटर्स, डिक्टेटर्स रेअरली डाय ॲज मार्टिटर्स आणि डी पर्याय दिलाय ऑल ऑफ दिस. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच ऑल ऑफ दिस. 24वा प्रश्न विचारलाय दिस मॅन कांट विन बिकॉज ही इज नॉट ऑनेस्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. 25वा प्रश्न विचारलाय सम क्रिमिनल्स आर नॉट पॉलिटिशियन आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे बोथ ऑफ दी अबोव. 26वा प्रश्न विचारलाय ऑल दॅट ग्लिटर्स आर नॉट गोल्ड. पर्याय दिलेत मेनी थिंग्स दॅट शाईन आर अदर दॅन गोल्ड. बी पर्याय आहे व्हॉट एव्हर शाईन इज अदर दॅन गोल्ड. सी पर्याय आहे गोल्ड इज नॉट द ओनली ग्लिटरिंग सबस्टन्स. डी पर्याय आहे ऑल ऑफ दिस. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच ऑल ऑफ दिस. 27वा प्रश्न विचारलाय सम ऑफ दी स्टुडंट्स आर डिसऑबिडियंट. पर्याय दिलेत सम आर डिसऑबिडियंट स्टुडंट, सम स्टुडंट्स आर नॉट डिसऑबिडियंट, बोथ ऑफ दी अबोव, नन ऑफ दिस आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, बोथ ऑफ दी अबोव. 28वा प्रश्न विचारलाय शुड एज्युकेशन बी गिवन टू पुअर फ्री ऑफ चार्ज बाय द गव्हर्नमेंट आणि या प्रश्नासाठी 2 आर्ग्युमेंट सेंटेन्स दिलेले आहे आणि त्या आर्ग्युमेंट सेंटेन्सला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे ओनली आर्ग्युमेंट 1 इज स्ट्रॉंग, दुसरा पर्याय आहे ओनली आर्ग्युमेंट 2 इज स्ट्रॉंग, सी पर्याय आहे बोथ द आर्ग्युमेंट्स आर स्ट्रॉंग आणि डी पर्याय दिलाय नायदर 1 अँड 2 इज स्ट्रॉंग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच बोथ द आर्ग्युमेंट्स आर स्ट्रॉंग. 29वा प्रश्न विचारलाय शुड द गव्हर्नमेंट स्टॉप आयडिंग द मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन. हा प्रश्न देखील 28व्या प्रश्नासारखाच आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, ओनली 1 आर्ग्युमेंट इज स्ट्रॉंग. 30 नंबरचा प्रश्न आहे राम इज टू क्लेवर टू फॉल इन द एक्झामिनेशन. प्रश्नाचा पॅटर्न अगोदरच्या प्रश्नासारखाच आहे आणि या देखील प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच की बोथ द अझम्पशन्स 1 and 2 आर इम्प्लिसिट. 31वा प्रश्न विचारलाय एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया एक्सरसाइजेस ॲडल्ट फ्रँचाइज आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की अझम्पशन 2 इज इम्प्लिसिट. 32वा प्रश्न विचारलाय अ इनस्टेबल पर्सन इज अ नॉन क्रिमिनल हु कमिट्स क्राईम बिकॉज ऑफ इट्स ॲबनॉर्मॅलिटी आणि या प्रश्नासाठी 2 कन्क्लुजन सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याला 4 पर्याय दिलेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, बोथ 1 and 2 आर करेक्ट. अशाच पद्धतीने 33वा प्रश्न विचारलाय लेट द गव्हर्नमेंट इन्क्रीज द पेनल पनिशमेंट फॉर द क्रिमिनल्स टू डिक्रीज मनी लॉन्ड्रिंग क्राइम्स इन इंडिया आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की अझम्पशन 2 इज इम्प्लिसिट.
34वा प्रश्न विचारलाय, सीज द फिलिंग ऑफ सेक्युलरिझम इज बिल्ट इन व्हेरेवर देअर इज अ सोशल डेव्हलपमेंट देअर इज अ लिटिल दॅट कॅन बी डन अरेस्ट इट एक्सेप्ट ॲट द कॉस्ट ऑफ रिगिडिटी इन द गव्हर्नमेंट फंक्शनिंग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की बोथ 1 and 2 आर करेक्ट. 35वा प्रश्न विचारलाय, माय डॉटर इज नॉट ओल्ड इनफ टू वोट, माय डॉटर इज ब्युटिफुल. इन्फरन्स, माय डॉटर इज अ गर्ल अंडर 18 years ऑफ एज. तर हा झाला पूर्ण प्रश्न आणि यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेत. तर या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की द इन्फरन्स इज डेफिनेटली इज प्रॉबेबली फॉल्स ऑर ट्रू. तर 36वा प्रश्न विचारलाय, दोज हु आर रिस्पेक्टफुल आर गुड चिल्ड्रन, ब्युटिफुल चिल्ड्रन आर रिस्पेक्टफुल. इन्फरन्स दिलंय, ब्युटी अँड रिस्पेक्ट आर क्वालिटीज ऑफ चिल्ड्रन. 4 पर्यायापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी. 37वा प्रश्न विचारलाय, आयदर ही इज इलिटरेट ऑर पुअर, ही इज अ पुअर. इन्फरन्स दिलंय, ही इज अ पुअर. या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. द इन्फरन्स इज डेफिनेटली ट्रू, द इन्फरन्स इज डेफिनेटली फॉल्स, द इन्फरन्स इज डेफिनेटली इज प्रॉबेबली फॉल्स ऑर ट्रू, द इन्फरन्स कॅन नॉट बी ड्रॉन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, द इन्फरन्स इज डेफिनेटली फॉल्स. 38वा प्रश्न विचारलाय, आर इज बिहाइंड पी अँड क्यू, टी इज बिहाइंड यस. आणि या प्रश्नाचं इन्फरन्स दिलंय, टी इज बिहाइंड पी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच द इन्फरन्स इज डेफिनेटली ट्रू. 39वा प्रश्न विचारलाय, इज ट्रेन फॉर ट्रॅक नंबर 4, ट्रेन्स टू ट्रॅक नंबर 4 युजली गो टू दिल्ली. इन्फरन्स दिलाय, दिस ट्रेन गोज टू दिल्ली. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, द इन्फरन्स इज डेफिनेटली इज प्रॉबेबली फॉल्स ऑर ट्रू. तर या ठिकाणी बघा 40वा प्रश्न दिलाय. या ठिकाणी तुम्हाला एक ॲसर्शन सेंटेन्स दिलाय आणि त्याचं रिझन दिलंय. तर ॲसर्शन सेंटेन्स आहे, देअर इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन इन इंडिया, आणि रिझन दिलंय, मेजॉरिटी ऑफ पीपल लिव्हिंग इन इंडिया आर हिंदूज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच की बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझन या सेक्शन मधील पूर्ण 40 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. यामधील प्रत्येक प्रश्न 1 मार्काला विचारला जातो. तर अशाच पद्धतीने आता आपण बघूया इंग्लिश सेक्शन, जो तुम्हाला 30 मार्क्सला विचारला जातो. तर मित्रांनो, इंग्लिश सेक्शन मधील पहिला प्रश्न विचारलाय. या ठिकाणी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन्स दिली, आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम. आणि पहिला प्रश्न विचारलाय, जुवेनाईल. पर्याय दिलेत, यंग पर्सन, ओल्ड पर्सन, ऑफंडर, मिडल एज्ड पर्सन. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच यंग पर्सन. दुसरा प्रश्न आहे बँकक्रप्ट. पर्याय दिलेत, वेल्दी, इनसॉल्वंट, रेकलेस, ऑनेस्ट. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. त्यानंतर आहे स्पेंट थ्रिफ्ट. पर्याय दिलेत, फेमस, मायझर, एक्स्ट्रावॉगंट, फ्रुगल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी. अशाच पद्धतीने चौथा प्रश्न विचारलाय, व्हायलेट. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत, फॉलो, डिसऑबे, कमांड, रिगार्ड. आणि याचं उत्तर आहे डिसऑबे. आता दुसरी इन्स्ट्रक्शन्स दिली, चूज द वर्ड विच द अपोजिट इन मीनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर 5वा प्रश्न आहे क्रूल. आणि यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेत, वीक, ब्रुटल, काइंड, ट्रबलसम. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, म्हणजेच काइंड. 6वा प्रश्न आहे ॲडजर्न. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच कंटिन्यू. त्यानंतर आहे इंडस्ट्रियस. आणि याचं उत्तर आहे सी, म्हणजेच लेझी. त्यानंतर दिलंय हॉस्टाईल. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, फ्रेंडली. त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन्स दिली, चूज ॲप्रोप्रिएट 1 वर्ड फॉर दी फॉलोइंग. आणि 9वा प्रश्न विचारलाय, अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड. त्यासाठी 4 पर्याय दिलेत, पगन, ॲथियस, फॅनेटिक, स्पिरिच्युअल. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी. 10वा प्रश्न दिलाय, वन हु सेल्स थिंग्स बाय रोमिंग अबाउट. याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, हॉकर. 11वा प्रश्न दिलाय, अ पर्सन हु लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ अ थिंग. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, ऑप्टिमिस्ट. 12वा प्रश्न विचारलाय, फॉर्मर होल्डर ऑफ एनी ऑफिस ऑर पोझिशन. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच प्रिडेसिसर. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन दिली, सम आयडियम्स गिव्स बिलो आर कॉमनली यूज, चूज द करेक्ट मीनिंग फॉर ईच ऑफ द आयडियम्स. 13वा प्रश्न दिलाय, अ स्नेक इन द ग्रास. पर्याय दिलेत, हिडन इनेमी, फेअर वेदर फ्रेंड, बॉसम फ्रेंड, ट्रस्ट वर्थी पर्सन. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच हिडन एनिमी. 14वा प्रश्न विचारलाय, टू गिव्ह अ फॉल्स कलरिंग. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, टू मायझर प्रेझेंट. 15वा प्रश्न विचारलाय, टू सी आय टू आय. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, म्हणजेच टू ॲग्री. 16वा प्रश्न विचारलाय, टू लिव्ह नो स्टोन अनटर्न. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, म्हणजेच टू ट्राय वन्स बेस्ट. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स दिली, सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन इन द फॉलोइंग सेंटेन्स. यासाठी 17वा प्रश्न दिलाय, द ओल्ड मॅन वॉज प्राऊड दॅट डॅश हिज सन. पर्याय दिलेत, ऑन, ऑफ, ॲट, इन. आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी,
म्हणजेच द ओल्ड मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज सन. 18वा प्रश्न दिलाय आय कॉंग्रॅच्युलेट माय फ्रेंड दॅट डॅश इज ब्रिलियंट सक्सेस इन द एक्झामिनेशन. पर्याय दिलेत फॉर, ऑन, ऑफ, अबाउट आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी ऑन. 19वा प्रश्न आहे इंग्लिश इज डॅश डॅश युनिव्हर्सल लँग्वेज. पर्याय दिलीत ए अँड द नन आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच अ. 20वा प्रश्न विचारलाय पुणे इज डॅश डॅश ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. पर्याय दिलेत ए अँड द नन आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच द. 21वा प्रश्न आहे इच ऑफ द स्टुडंट डॅश डॅश प्रेझेंट इन द क्लास. पर्यायापैकी याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच वॉज. द प्राईम मिनिस्टर ॲज वेल ॲज द मिनिस्टर्स डॅश डॅश गॉन ॲब्रॉड. पर्याय आहेत हॅज, हॅव, इज, आर आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच हॅज. त्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स दिली रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेला पॅसेज व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि खाली विचारलेल्या 5ही प्रश्नांची व्यवस्थितपणे उत्तरे द्यायची आहे. पहिला प्रश्न विचारलाय कम्युनिकेशन इज नेसेसरी फॉर. पर्याय दिलेत लॉयर्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, ह्युमन बिईंग. तर पॅसेज जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचला असेल तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच ह्युमन बिईंग. आयडियल कम्युनिकेशन शुड बी. पर्याय दिलेत मिनिंगफुल, लेदी, इनऑपरेट, इरिलिव्हेंट आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए मिनिंगफुल. पुढचा प्रश्न विचारलाय वर्ड्स ऑफ द कम्युनिकेटर शुड ऑलवेज बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिस्करेजिंग, इम्पोलाइट आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच पॉझिटिव्ह. पुढचा प्रश्न विचारलाय द वर्ड इनोव्हेशन इन द पॅसेज मीन्स. पर्याय दिलेत क्रिएटिव्हिटी, मोनोटोनस, इनकरेजिंग, कॉम्प्लेक्स आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच क्रिएटिव्हिटी. पुढची इन्स्ट्रक्शन्स दिली इन इच क्वेश्चन्स अ पार्ट ऑफ सेंटेन्स इज प्रिंटेड इन इटॅलिक्स. Below each sentence, some alternatives are given which can substitute the italicized part of the sentence. Find out the correct answer. प्रश्न विचारलाय as soon as did I come home it started raining. पर्याय दिलेत as soon as I came, no sooner I came, hardly I came, no improvement आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच as soon as I came. 28वा प्रश्न विचारलाय she is studying law for 4 years. पर्याय दिलेत has been, have been, was, no improvement आणि याचा आन्सर आहे पर्याय नंबर ए म्हणजेच हॅज बीन. 29वा प्रश्न विचारलाय इफ ही विल कम टू मी आय विल हेल्प हिम. याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच कम्स. 30वा प्रश्न विचारलाय ऑल विच ग्लिटर्स इज नॉट गोल्ड आणि पर्याय दिलेत दॅट वॉट द नो इम्प्रूव्हमेंट आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए दॅट. त्यानंतर आता आपण बघूया बेसिक मॅथमॅटिक्स आणि या सेक्शनवरती पूर्ण 10 मार्क्स अवलंबून असतात त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या. पहिला प्रश्न विचारलाय A man buys a cycle for ₹1,400 and sells it at a loss of 15%. What is the selling price of the cycle? पर्याय दिलेत 1090, 1160, 1190, 1202 आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच 1190. पुढचा प्रश्न विचारलाय द कॉस्ट प्राइस ऑफ 20 आर्टिकल्स इज द सेम ॲज द सेलिंग प्राइस ऑफ X आर्टिकल्स. इफ द प्रॉफिट इज 25% देन द व्हॅल्यूज ऑफ X इज आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजे 16. पुढचा प्रश्न विचारलाय अ बोट कॅन ट्रॅव्हल विथ अ स्पीड ऑफ 13 km/h इन स्टील वॉटर इफ द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 4 km/h. फाइंड द टाइम टेकन बाय द बोट टू गो 68 km डाऊन स्ट्रीम. मित्रांनो हे सर्व एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करायचे आहे जेणेकरून आपल्याकडे खूप कमी वेळ आहे त्यामुळे आपण डायरेक्टली याचे आन्सर्स बघतोय लक्षात ठेवा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी 4 hours. चौथा प्रश्न आहे इफ अ पर्सन वॉक्स ॲट 14 km/h इन्स्टेड ऑफ 10 km/h ही वुड हॅव वॉक 20 km मोर. द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हिम इज आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 15 km. पाचवा प्रश्न विचारलाय इफ 6 men and 8 boys can do a piece of work in 10 days while 26 men and 48 boys can do the same in 2 days, the time taken by 15 men and 20 boys in doing the same type of work will be आणि या प्रश्नाचं देखील उत्तर आहे पर्याय नंबर ए 4 days. सहावा प्रश्न विचारलाय अ मॅन इज 24 years older than his son. In 2 years his age will be twice the age of his son. The present age of his son is आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी 22 वर्ष. सातवा प्रश्न विचारलाय सम ऑफ 2 numbers is 20 and their difference is 4. Find the numbers आणि पर्याय दिलेत 12, 8, 16, 9, 20, 10, 7, 14 आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए 12 आणि 8. अ बॅट्समॅन makes a score of 87 runs in the 17th inning and thus increases his average by 3. Find the average after 17th inning. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच 39.
9वा प्रश्न विचारलाय, आउट ऑफ 40 स्टुडंट्स 14 आर टेकिंग इंग्लिश कंपोजिशन अँड 29 आर टेकिंग केमिस्ट्री. इफ 5 स्टुडंट्स आर इन बोथ क्लासेस, हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन नायदर क्लास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी म्हणजेच 2. तर 10वा आणि या नमुना प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे, इन अ क्लास 7 स्टुडंट्स लाईक टू प्ले बास्केटबॉल अँड 8 लाईक टू प्ले क्रिकेट. 3 students like to play of both basketball and cricket. How many students likes to play basketball or cricket or both? पर्याय दिलेत 14, 16, 10 आणि 12. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी 12. तर मित्रांनो, अतिशय वेगाने आपण ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे सॉल्व्ह केलेली आहे. ही प्रश्नपत्रिका आपण यासाठी घेतली कारण की ज्या विद्यार्थ्यांचा उद्या पेपर आहे त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे या प्रश्नपत्रिकेचा नमुना व्यवस्थितपणे कळायला पाहिजे. त्यामुळे या हेतूने आजचा हा व्हिडिओ लेक्चर घेण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.